डू डीड आणि विलचा वापर कधी करायचा? आज आपण शिकणार आहोत डूचा वापर करून, डीडचा वापर करून आणि विलचा वापर करून इंग्रजी बोलायचं तरी कसं आणि याचा वापर होतो तरी कधी. तर तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल समोरच्याला की तुम्ही कोणतीही गोष्ट करता का, तर डूचा वापर करायचा. एक्झाम्पल घेऊया. डू यू वर्क डेली? तुम्ही दररोज काम करता का? डू यू आणि वर्बचा पहिला फॉर्म, तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करता का? डू यू प्ले क्रिकेट? तुम्ही क्रिकेट खेळता का? डू यू स्टडी डेली? तुम्ही दररोज अभ्यास करता का? डू यू लर्न इंग्लिश? तुम्ही इंग्रजी शिकता का? कोणतीही गोष्ट तुम्ही करता का, डेली बेसिसवर असो, नियमितपणे ती गोष्ट करता का, कोणती ॲक्टिव्हिटी करता का, हा प्रश्न विचारण्यासाठी आपण डूचा वापर करू शकतो. तीच गोष्ट तुम्ही केली का हे जर विचारायचं असेल तर कशाचा वापर करायचा? वापर करायचा डीडचा. कोणतीही ॲक्टिव्हिटी, कोणतीही क्रिया केली का असं तुम्हाला समोरच्या व्यक्तीला विचारायचं आहे. कसं विचारायचं इंग्रजीमध्ये बघूया. डीड यू वर्बचा पहिला फॉर्म. डीड यू स्टडी? तुम्ही अभ्यास केला का? डीड यू प्ले क्रिकेट? तुम्ही क्रिकेट खेळले का? डीड यू डान्स? तुम्ही डान्स केला का? डीड यू रन? तुम्ही धावले का? डीड यू वॉक? तुम्ही चालले का? कोणतीही गोष्ट तुम्ही केली का? डीड युअर मदर कुक फूड? तुझ्या मम्माने जेवण बनवलं का? डीड यू ड्राईव्ह कार? तू कार चालवली का? कोणतीही गोष्ट केली का हे विचारायचं आहे. डीडचा वापर करा. डीड सोबत, डू सोबत प्रश्न विचारताना वर्बचा कोणता फॉर्म लावायचा? पहिला फॉर्म. वर्बचा कोणता फॉर्म लावायचा? पहिला फॉर्म. आता बघूया विल. विलचा वापर करायचा तरी कधी? विलचा वापर तुम्हाला फ्युचरमध्ये कोणतीही गोष्ट करणार का हे विचारायचं असेल तर तुम्ही वापर करायचा विलचा. विल यू स्टडी टुमारो? तुम्ही उद्या अभ्यास करणार का? विल यू स्टडी टुमारो? विल यू स्टडी टुमारो? तुम्ही उद्या अभ्यास करणार का? विल यू गो टू हॉटेल टुमारो? तुम्ही उद्या हॉटेलला जाणार का? विल यू स्टडी टुमारो? तुम्ही उद्या अभ्यास करणार का? विल यू स्विम टुमारो? तुम्ही उद्या पोहणार का? कोणतीही ॲक्टिव्हिटी उद्या करणार का, फ्युचरमध्ये करणार का हे विचारण्यासाठी विल. नियमितपणे कोणतीही गोष्ट करता का त्यासाठी डूने प्रश्न विचारा. कोणतीही गोष्ट पास्टमध्ये केली का त्यासाठी डीडने प्रश्न विचारा. आणि कोणतीही गोष्ट फ्युचरमध्ये करणार का हे विचारण्यासाठी विलने प्रश्न विचारा. अशाच प्रकारे आपले व्हिडिओ बघत राहा आणि तुम्ही जर याच प्रकारे कन्सिस्टन्सी मेंटेन करून व्हिडिओ बघत राहिले तर डेफिनेटली आय अश्युअर यू विल बिकम charismatic, confident and remarkable speaker within few days. If you want to become next level speaker, you should have practice daily. Otherwise, you will not get success. So, why are you waiting? You need to maintain consistency in learning. जर तुम्हाला वाटत असेल आपल्याही मुलांना फाळफाळ इंग्रजी बोलता यावं तर तुम्ही डेली आपले व्हिडिओ बघत राहा. कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्रांना शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.